श्री स्वामी समर्थ. नमस्ते मंडळी. तर पहा, आज सकाळी आमच्या घरी जेवणाचा मेनू आहे दोडक्याची भाजी, भात आणि भाकरी. दोडक्याची भाजी केली पण सर्वांची तोंडही वाकडीच झाली. तर दोडक्याची भाजी कोणाला आवडत नाही, पण कोणती भाजी करायची हा रोजचाच प्रश्न. त्यामुळे आज म्हटलं दोडका केलाय, सर्वांनी गुपचूप खा. कपड्यांच्या घड्या घालायच्या. चला चला पटकन. गुडा, कपडे काढ बाहेरचे आणि घड्या घालायला घ्यायचं. काय बनवते आज? काय बनवती वैष्णवी जेवायलाच? दीदी, डाळ खिचडी बनवायची, मदत कर दीदीला. काय खाते दाखव तू. 8 वाजायच्या आधी तयार करा. मग आपण जेवतो ना 8:15ला. टीव्ही बंद करा आता. दीदी, तू मदत कर, कांदा बिंदा चिरून दे तिला. टाकला शिजायला? कोथिंबीर टाक ना त्याच्यामध्ये. शिजल्यावरती नाही टाकत बाळा, शिजायच्या टायमालाच टाकतात. काय? डाळ खिचडी, मसाले भात. डाळ खिचडी तू मदत केली का? किचन ओटा एकदम चकाचक ठेवलाय ना? अजिबात किचन ओट्या पसारा नाही केला दोघींनी. व्यवस्थित फक्त डाळ खिचडी बनवायची ना. किचन ओट्यावरती काहीच पसारा नाहीये. किती क्लीन वाने ठेवलंय आणि दोघींनी डाळ खिचडी बनवतायत. तर आज वैष्णवी दिदी आणि आमच्या दिदीने मिळून छान खिचडी भात वगैरे बनवला. तर पहा, खिचडी भात बनवला पण किचन ओट्यावरती तर एवढा पसारा केला होता की असं वाटत होतं की कमीत कमी 10 ते 15 लोकांचा स्वयंपाक दोघींनी केला असं. पण असो, खिचडी भात एवढा छान झाला होता की आमच्या पिल्लूने खाल्ली, पण त्याला जरा तिखट लागली, कारण की पोरींना काही मसाल्याचा अंदाज वगैरे आला नाही आणि त्यांच्याकडनं जरा खिचडी भात तिखट वगैरे झाला. पण असो, खिचडी भात जरा तिखटच झाला होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी जरा हुसहुस करीतच खाल्ला. पण असं, पोरींनी एवढ्या मेहनतीने मसाले भात केला आणि आपण तो खायचा नाही तर पोरींना वगैरे राग वगैरे यायचा. त्यामुळे खिचडी भात वगैरे खाल्ला, कारण की दुसरा काही स्वयंपाकही केला नव्हता. पण खिचडी भात खायला छान लागला आणि टेस्टी झाला होता. तर पहा, घरातलं तूप संपलं होतं तर पोरींनी बटर टाकून खिचडी भातावरती खाल्लं. तर आमच्या पिल्लूनी मँगो वगैरे खाल्ले तर त्याचे सालपट तसंच तो किचन वाट्यावरती ठेवतो. किती वेळा त्याला सांगितलं डस्टबिनला टाक, तरी तो काही टाकत नाही. आता पोरींनी खिचडी भात बनवल्या म्हटलं त्या दमल्या होत्या आणि म्हटल्या, मावशी आता आम्ही काही किचनकडे जाणार नाही, भांडे बिंडे तूच बघ. तर म्हटलं आता पोरींनी तर कंटाळा केला आहे, पण मला काही कंटाळा करून जमणार नाही. आपण आपल्या किचनकडे जायला हवं. नाही तर सकाळी उठलं की हा पसारा बघून स्वयंपाक करायला सुचायचं नाही आणि असा पसारा ठेवून तर पहिली गोष्ट मला झोपच येणार नाही. तर म्हटलं पटकन किचनकडे जावं आणि पटापटा आपली किचनची कामं करून घ्यावी. पोरींनी बनवलेला आयता भात खायला एवढी मजा वाटत होती, पण नंतर किचनकडे आली की तो सगळा भात तिथल्या तिथं जिरून गेला, कारण की एवढा पसारा पोरींनी करून ठेवला होता. फक्त मसाले भातच केला होता, पण किचनमध्ये पूर्ण बेसिनला भांडे करून ठेवले होते. म्हटलं पोरींनी पसारा केलाय तो जाऊ दे, पण पोरींनी एवढ्या मेहनतीने भात वगैरे बनवले आणि स्वयंपाक करायला शिकतायत हीच मोठी गोष्ट. कारण की आजकालच्या मुलींना स्वयंपाक करा म्हटलं की लगेच तोंडावरती 9-12 वाजतात. म्हटलं जाऊ दे, आपल्या पोरी स्वयंपाक तर करतात, पसारा केला तर मी आहे जावरेला, पण तेवढा स्वयंपाक वगैरे शिकतात ही मोठी गोष्ट आहे. मी तर लागले किचन ओटा आणि भांडे वगैरे घासायला, पण आमच्या घरातली मंडळी सगळे वरती टेरेसला हवा खायला गेले. म्हटलं आपणही जरा वेळ जावं, आपली भांडी वगैरे घासून घ्यावी आणि वरती टेरेसला हवा वगैरे मारून यावी. तर मला किचन ओटा साफ करता करताच अर्धा तास गेला. तोपर्यंत आमचे सगळे मंडळी खालीही आले, तरी माझा किचन ओटा धुणं आणि भांडे घासणं चालू होतं. रोज सकाळी स्वयंपाक झाला की गॅस ओटा छान पाण्याने वगैरे धुवून काढते आणि संध्याकाळी स्वयंपाक झाला की फक्त कपड्याने पुसून वगैरे घेते. पण आज पोरींनी स्वयंपाक केल्यामुळे आज मला तो पुन्हा संध्याकाळी पाण्याने स्वच्छ धुवा लागला, कारण की पोरींनी आधी कुकरमध्ये भात शिजवला आणि नंतर तो कढईमध्ये त्याला फोडणी वगैरे दिली. तर पोरींनी भांडे तर एवढे काढले होते की विचारूच नका. आधी कुकर काढला, नंतर कढई वगैरे काढली, नंतर त्याला कढईमध्ये तडका वगैरे दिला. तर अशा पद्धतीने बेसिनमध्ये पूर्ण भांडे झाले होते. तुमच्या घरी तुमच्या मुली अशा स्वयंपाक करता का? नक्की कमेंट करून सांगा, कारण की माझी गुड्डा स्वयंपाक करते आणि तिच्याबरोबर आता वैष्णवी दिदी जोडीला आहे. तर संध्याकाळचं किचन त्या दोघींच्याच हातात आहे, कारण की सकाळचा मी स्वयंपाक करते आणि संध्याकाळी काहीतरी त्या दोघींचं चालू असतं. रोज संध्याकाळी जेवणामध्ये त्या काहीतरी वेगवेगळे आयटम बनवतात. एक दिवस पाणीपुरी बनवली, एक दिवस वडापाव वगैरे बनवला आणि आज डाळ खिचडी वगैरे बनवली होती. तर असा रोज संध्याकाळी त्या स्वयंपाक करतात आणि स्वयंपाक झाला की जेवण वगैरे झालं की मला हा किचन ओटा अशा पद्धतीने रोज साफ करावा लागतो.
किचन ओटा वगैरे साफ केला आणि आता म्हटलं पटकन भांड्याकडे पाहावं. तर भांडे वगैरे घासले. तोपर्यंत आमचे हे सगळेजण टेरेसवरून खाली आले होते आणि आमची वैष्णवी दिदी छान त्यांचे डोक्याची मालिश वगैरे करून देत होती. तर तिने छान पार्लरचा कोर्स वगैरे केला आहे. तर म्हटली काका मी तुमच्या डोक्याच्या छान मालिश वगैरे करून देते. तर मावशी तिकडे भांडे घासून दमली, पण ही मालिश करते ती काकाची. तर असं काकाची मालिश झाल्यानंतर तिने माझी छान पद्धतीने मालिश केली होती. तर आमच्या पिल्लूचं चाललं होतं की पप्पा उद्या सुट्टी आहे तर आपण कुठेतरी फिरायला बाहेर जाऊ. पप्पांना सुट्टी असली की हे दोघं जण असेच पप्पाजवळ लाडीगुडी लावतात आणि कुठेतरी फिरायला बाहेर नेतात. तर हा होता माझा आजचा डेली व्लॉग. जर तुम्हाला माझा डेली व्लॉग आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये.